साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। बापूजी नगर येथे रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्ते होत आहेत चकाचक। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 13 मधील बापूजी नगर येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून दिवंगत नगरसेवक सुनील कामाटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सुनीता कामाटे यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून बापूजी नगर आणि परिसरातील रस्ते डांबरीकरणासाठी 38 लाख रुपयाची कामे मंजूर झाली आहेत। यातून येथील रस्ते चकाचक होत आहेत, त्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे, अवेक्षक चेतन प्रचंडे, सुनीता कामाटे, अंकुश अलकुंटे, महेश अलकुंटे, सुनील म्हेत्रे, नारायण मोरे, कुमार चन्ना यांच्यासह अधिजण उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनेतनं जो विकास निधी येतो, या विकास निधीसाठी कैलासवासी सुनील कामाटे यांनी प्रयत्न करून विजयकुमार देशमुख यांच्यामार्फत हा निधी आणला। साधारणपणे 38 लाखाचा हा निधी आहे आणि याच्यात 3 ठिकाणी टप्प्याटप्प्यात काम होईल आणि 38 लाखाचा निधी असल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं बापूजी नगरमधल्या ज्या समस्या होत्या हा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सुनील कामाटे गेल्यानंतरही त्यांच्या पत्नी असतील, त्यांचा मुलगा असेल, प्रभागाला तसंच न सोडता ते कायम सेवा करत राहत आहेत आणि त्यांच्याबरोबर जो नागरिकांनी आशीर्वाद दिला आहे त्या पद्धतीने ते काम करत आहेत आणि इथून पुढेही त्यांनी असंच नागरिकांनी त्यांच्यावर प्रेम ठेवावं। आणि सुनील कामाटे जरी नसले तरी त्यांचा जो विचार होता की विकासाचा विचार होता, तो विचार घेऊन त्यांची पुढची पिढी चालली, तर असाच आशीर्वाद नागरिकांनी त्यांच्याबरोबर ठेवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने कायम विकासासाठी निधी जिथं जिथं लागेल तिथं दिला जाईल असं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आश्वासन देतो।